दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला संबोधित केलं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा भारत आपला मित्र असल्याचं म्हटलं, तर ग्रीनलँडवर दावा केला. दुसऱ्या बाजूला पवनचक्क्या विकत घेणाऱ्यांना मूर्ख म्हटलं, डेन्मार्कवरील दावा सोडणाऱ्यांना मूर्ख म्हटलं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे फेलो अनिकेत काळे आपल्यासोबत आहेत. अनिकेतजी, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारताला गोंजारत आहेत. काय कारणं असू शकतात ट्रम्पच्या अशा वागण्यामागे? ट्रम्प यांचं आत्ताचं वागणं बघितलं असता संपूर्ण जगालाच असा प्रश्न पडला आहे की ट्रम्प नेमकं काय करतायत. ज्याच्या थोडं इतिहासात जाण्याची गरज आहे. ट्रम्प जे काही करतायत ते ॲक्च्युली अमेरिकेचं धोरण आहे. बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी निकोलस मादिरोंना अटक करून, व्हेनेझुएलाचे राष्ट्रीय अध्यक्ष निकोलस मादिरो यांना अटक करून ते अमेरिकेत घेऊन आले. आता निकोलस मादिरो आणि व्हेनेझुएला बाबतीत ही ट्रम्प यांची भूमिका आहे का? नाही, तर ही अमेरिकेची भूमिका आहे. मग ओबामा असताना ती भूमिका व्हेनेझुएलाच्या ड्रग कार्टेलच्या विरोधात होती, जो बायडन असताना ती ड्रग कार्टेलच्या विरोधात होती आणि ट्रम्प असताना ती ड्रग कार्टेलच्या विरोधात होती. आणि तीच भूमिका फक्त आक्रमकपणे ट्रम्प यांनी मांडली आणि ती सत्यात आणली आणि एका सार्वभौम राष्ट्राच्या अध्यक्षाला त्यांनी अटक करून अमेरिकेमध्ये घेऊन आले. आणि या कृतीने जगातल्या बऱ्याच अमेरिका विरोधी नेत्यांच्या हृदयात धडकी भरवली की ट्रम्प आता नेमकं काय करणार. आणि ट्रम्प यांची एक मोड ऑफ अप्रेंटिस आहे की ते काय करतात, जनरली एक कारण तयार करतात. उदाहरणार्थ, अमेरिकेने इराकमध्ये घुसण्याआधी सांगितलं होतं की इराकमध्ये बरेचसे जैविक रासायनिक हत्यारं आहेत. मग पुढे इराकवरती आक्रमण झालं, सद्दाम हुसेन यांना फाशी झाली आणि तो विषय रासायनिक अस्त्रांचा विषय मागे पडला. तसंच व्हेनेझुएलाच्या बाबतीत ड्रग कार्टेल अमेरिकेच्या तरुणाईला पोखरतंय, अमेरिकेला ड्रग्सचा विळखा पडतोय, हे सगळं सांगत असताना आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना उचललंय, तिथल्या अटक केली आणि त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे तेलाचा व्यापार जो आहे तो अमेरिका कंट्रोल करेल. तर हे पाहणं महत्त्वाचं आहे की अमेरिकेचा नेमका इंटरेस्ट हा तेलात होता की तिथल्या ड्रग माफियांना शिक्षा करण्यामध्ये होता. आता तसंच ग्रीनलँडबद्दल पण ट्रम्प यांनी एक भूमिका तयार केली. त्यांनी काय भूमिका तयार केली की डेन्मार्क आणि नॅटो हे ग्रीनलँडला रशिया आणि चायनाचा घास होऊ पाण्यापासून वाचवू शकत नाही, त्यामुळे अमेरिकेला मध्यस्थी करावी लागणार आणि अमेरिकेला ग्रीनलँडचा ताबा घ्यावा लागणार. त्याच्यात आता ट्रम्प रोज वेगवेगळी विधानं ग्रीनलँड संदर्भात करतायत. कधी ते म्हणतायत की आम्हाला फक्त ग्रीनलँडला सुरक्षित ठेवायचं आहे, कधी ते म्हणतायत आम्हाला ग्रीनलँडला कंट्रोल करायचं आहे. तर त्यांच्या धोरणांमध्ये पण कुठलंही ताळमेळ नाही. परंतु एक गोष्ट व्हेनेझुएलाचा अभ्यास करताना हे नक्की कुठे ना कुठे ट्रम्प अमेरिकेचीच भूमिका पुढे नेत आहेत. ग्रीनलँडच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जर्मनीच्या पेक्षा 6 पटींनी मोठा देश, लाखभरापेक्षा कमी असणारी पॉप्युलेशन आणि तिथे असणारे रेअर अर्थ मिनरल असतील किंवा विविध खनिज संपत्ती, गॅस, लोखंड असेल, याच्यामध्ये अमेरिकन कंपन्यांना नक्कीच इंटरेस्ट असेल आणि त्यामुळेच ट्रम्प हे ग्रीनलँडवरती आपला दावा विविध दाव्यातून अजून पक्का करताना येणाऱ्या काळात दिसत आहेत. एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारताला मित्र म्हणालेत, नरेंद्र मोदींना ते मित्र म्हणालेले आहेत. तर या सगळ्याचा अर्थ नेमका कसा घेतला पाहिजे? भारतासोबत ट्रेड डीलमुळे जे त्यांचे संबंध ताणले जात आहेत, कधी कधी पुन्हा सुधारले जात आहेत, अशा दोन प्रकारचं लव्ह हेट रिलेशनशिप थोडंसं भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू आहे. आणि भारतही या बाबतीत कुठलीही नमती भूमिका घेण्यासाठी आत्ता तयार नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ता दावोसमध्ये भारताबद्दल चांगले वाक्य, चांगले उद्गार हे केले, कारण अमेरिकेत कुठे ना कुठे एक लॉबी अशी आहे ज्यांना वाटतं की अमेरिकेने जर भारताला दुत्कारलं, अजून भारतावर जर कर लावले, तर भारत हा चीन किंवा रशियाच्या जवळ जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळात साऊथ ईस्ट एशिया आणि एशियामधला अमेरिकेचा प्रभाव तसाही कमी व्हायला लागला. एशियामध्ये चीन, भारत आणि रशिया या 3 महाशक्ती आहेत. एवढ्या मोठ्या उपखंडावरती अमेरिकेचा प्रभाव कमी होईल आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अमेरिकेने भारताला जवळ ठेवणं ही अमेरिकेची गरज आहे, असा एक मोठा मतप्रवाह अमेरिकेच्या सिनेटमध्ये आहे. कदाचित त्याच दबावाखाली, त्याच भीतीपोटी ट्रम्प हे भारताला अजून जवळ घेऊ पाहत आहेत. परंतु ट्रम्प यांच्या एकंदरीत सगळ्या भाषणामध्ये जर आपण काही मुद्दे पाहिले तर त्यात असं दिसतं की पहिल्यांदा त्यांनी ग्रीनलँडच्या रेअर मिनरल्सचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर मग भारताच्या बाबतीत फक्त भारत एकमेव असा अपवाद ठरतोय की ज्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प ही त्यांची भूमिका ॲग्रेसिव्हली पुढे नेऊ शकत नाही आहेत. तर असं काय कारण आहे नेमकं की भारताचा इतका या सगळ्यामध्ये आपल्याला वरचष्मा पाहायला मिळतोय? यामध्ये 2 गोष्टी आहेत. भारतामध्ये गेल्या 10 वर्षापासून एक अत्यंत स्थिर गव्हर्नमेंट राष्ट्रीय पातळीवरती आहे. 2 उदाहरणं मी देऊ शकतो.
मागे जेव्हा ओबामांचं सरकार होतं त्यावेळेस ओबामा अमेरिकेत असताना जेव्हा भारतात काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 नेते अमेरिकेचे भारतात आले होते आणि एका नेत्यांनी त्याची व्हिजिट ओबामांनी मुंबईतून सुरू केली होती, ते हिलरी क्लिंटननी त्यांची व्हिजिट कोलकात्यातून सुरू केली होती. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे असा एक मेसेज होता की भारतातल्या रिजनल पॉलिटिकल पार्टीज आर डॉमिनेटिंग नॅशनल पॉलिटिक्स. पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या रूपाने इतकं कॉन्क्रीट मॅन्डेट आजच्या भारतातल्या राष्ट्रीय सरकारला आहे. मोदींचं सरकार स्थिर आहे आणि मोदी एक स्ट्रॉंग नेते आहे, ते ट्रम्प यांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना मोदींना कसं डील करायचं हे आत्ताशी लक्षात येत नाही, कारण भारत तेवढाच स्ट्रॉंगपणे 10%हून 20%, 20%हून 30% जरी कर लादला गेला तर भारताने कुठलंही नरमाईचं धोरण ट्रम्प यांच्या विषयात आखलेलं नाही. किंबहुना मागच्या काही 2 आठवड्यापूर्वी एक बातमी अशी आली की मोदींच्या फोनचा ट्रम्प हे वाट बघत होते, जर तो फोन झाला असता तर डील कदाचित शक्य झाली असती, पण मोदींकडूनही कुठली नमती भूमिका घेतली नाही, कारण भारतात एक सध्या स्थिर सरकार आहे आणि त्यामुळेच कुठे ना कुठे ट्रम्प यांच्या पॉलिसी मेकरला भारताशी कसं डील करता येईल हे कळत नसल्यामुळेच कधीतरी ते आपल्याला दुत्कारतायत, कधी प्रेमाने जवळ घेत आहेत. तर हा पॉलिसीमधला फरक थोडासा आपल्याला दिसतोय. परंतु ज्यावेळी आपण असं पाहिलं की अमेरिकेच्या विरोधात एखादे स्ट्रॉंग नेतृत्व भारतात तयार होतं, तर त्यावेळी त्या संबंधित नेत्याला भारतात त्याची किंमत द्यावी लागली. आणि आत्ता जर आपण असं म्हणू की जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे जर भारत झुकत नसेल किंवा अमेरिकेच्या इच्छेप्रमाणे वागायला तयार नसेल, तर अशा प्रसंगात सध्या जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधातही काही कुरापती करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून होऊ शकतात का? अमेरिकेच्या बऱ्याच डीप ॲसेट वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिकेच्या हितासाठी आणि वैयक्तिक देशाच्या हिताविरुद्ध काम करत असतात. तर कदाचित येणाऱ्या काळात असंही काही होऊ शकतं, जसं सोरस गेट प्रकरण झालं मागच्या काही वर्षांपूर्वी, की जॉर्ज सोरस नामक उद्योगपतींनी इथल्या काही इन्फ्लुएन्सरला पैसे देऊन सरकार डिस्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न केला. असे काही प्रयत्न भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तसंच बघायला गेलं तर आता इराणमध्ये सुद्धा कुठे ना कुठे ट्रम्प यांची इच्छा होती की इराणवरती आक्रमण करून इराणची सत्ता, खामेनींना सत्तेतून बाहेर करून पुन्हा तिथे लोकशाही पद्धतीने प्रिन्स शहाची सत्ता आणणं, पण अमेरिकेला ते सुद्धा शक्य झालं नाही. त्या मानाने भारताची स्थिती ही फार बळकट आहे आणि भारतात हे सहजासहजी याच्यामुळे होणार नाही. वरती भारतीय जनता पार्टीचं एक सरकार आणि बऱ्याचशा राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे हा जो एक सिंक्रोनाइज मेसेज आहे लोकशाहीमधला भारताच्या, तो स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे ट्रम्प यांना त्यांचे हेतू भारताबद्दल साध्य करता येत नाही असं दिसतंय. पण सर्वसाधारणपणे आता जे म्हणजे जो मतप्रवाह आपण म्हणालो की नुकताच एका इस्रायली वर्तमानपत्रातही याविषयी अनेक लेखमाला आली की त्यामध्ये अमेरिका, रशिया आणि चायनाला स्ट्रॉंग करत चालल्या आशियामध्ये आणि पाकिस्तानसारखा देश जो विश्वासपात्र नाही आहे परंतु किंवा त्याच्या विश्वासावर काही करता येणार नाही, त्या पाकिस्तानची आणि अमेरिकेची मैत्री वाढत चाललेली आहे. ही मैत्री अजून किती काळ टिकेल असं वाटतं की अमेरिका भारताचा व्यापार करार झाल्यावर या सगळ्याची हवा निघून जाईल? नाही, मला असं वाटतं त्याच्यातली हवा ही पूर्वीच निघून गेलेली आहे. जसं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी अमेरिकेला व्हिजिट केली, प्रधानमंत्री तिकडे गेले. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेने पाकिस्तानला जास्त गोंजारण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना वाटलं की पाकिस्तानला आपण जवळ केलं तर त्यांनी घाबरून भारत आपल्या जवळीक करण्याचा प्रयत्न करेल, जी भारताने स्पष्टपणे नकार दिला. कुठलंही नरमाईचं धोरण भारत आत्ता त्या विषयात घेत नाही आहे आणि त्यामुळेच अमेरिकन पॉलिसी मेकर थोडेसे कन्फ्यूज आहेत की आता त्यांनी पाकिस्तानला सुद्धा जवळ करण्याचं कारस्थान बंद केलं. इनफॅक्ट तिकडे एक मतप्रवाह असा निर्माण व्हायला लागला की पाकिस्तानला जवळ करून आपल्या हाती शून्य येणार आहे. जर भारताला आपण जवळ घेतलं तर अमेरिकेला एक चांगला मित्र आशियामध्ये मिळेल आणि ज्या निमित्ताने चायना आणि रशियाला आपण चॅलेंज करू शकतो. सध्या चायना रशियाचा थ्रेट इतका आहे. मध्यंतरी युनायटेड नेशन्सच्या अनेक वेगवेगळ्या जागतिक संघटनांमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सदस्यत्व सोडून देण्याची भूमिका जाहीर केली. नाटोमधून सुद्धा अमेरिका बाहेर पडू शकेल असं काही होऊ शकतं का? किंवा तशी काही धमकी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांनी दिली का? कारण काल ते म्हणाले की नाटोचा पण सगळा खर्च आम्हीच करतोय. तुम्ही बघा, मागे जेव्हा कोविड नंतर जेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की WHO मध्ये पण बऱ्याच प्रमाणात अमेरिकाच खर्च करतं. बऱ्याचशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या अमेरिकेच्या आर्थिक सपोर्टमुळेच चालू आहेत.
परंतु मला वाटतं ट्रम्प कुठेतरी हे धमकावून लोकांबरोबर निगोसिएशन करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या सत्तांबरोबर ते निगोशिएट करतात. मला वाटतं की ते इतकं सोपं नाही, कारण अमेरिकेचा जो जागतिक प्रेझेन्स आहे कुठे ना कुठे तो या संस्थांच्या माध्यमातूनच बनलेला आहे आणि याच संस्थांच्या माध्यमातून अमेरिका देशांची पॉलिसी ठरवणं असेल किंवा त्या देशामध्ये इंटरफेअर करणं असेल, अशा गोष्टी अमेरिका करते. अमेरिकेने जर NATO, WHO सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांतून माघार घेण्याचं जर काम सुरू केलं तर अमेरिकेचा तो प्रभाव किती राहील, उलटं तो अमेरिकेसाठी हरणारा डाव ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे ते इतकं सहजासहजी शक्य नाही. धन्यवाद. आपल्यासोबत होते अनिकेत काळे, ज्यांनी अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प नेमकी अशी भाषा का बोलतायत याविषयी सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.